आपण जे आपलं म्हणणं आहे, आपले 5 पॉईंट्स आहेत, हे 5 पॉईंट्स त्यांच्यासमोर ठेवले. पहिला त्याच्यातला पॉईंट होता की MIA आपण 2 दिवसामध्ये साईन करूया म्हणून. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की MIA आम्ही ऑलरेडी वेबसाईटवर टाकलेली आहे, ती वेबसाईटवरची ॲग्रीमेंट तुम्ही बघा, त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील तर तसं आम्हाला कळवा आणि आपण MIA साईन करू. तेव्हा मी म्हटलं की आपण आत्ताच डिस्कस करूया, पॉईंट्स आहेत, MIA काढलेली आहे, आत्ताच पॉईंट डिस्कस करू. तर ते बोलले की जास्ती वेळ जाईल, आता नका डिस्कस करूया, आपण नंतर डिस्कस करूया. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण नंतर डिस्कस करू, पण 2 दिवसामध्ये MIA साईन झाली पाहिजे. पण ते बोलले लगेच आम्हाला ईमेल करा. तर मी आसिफ भाईंना सांगितलं की आसिफ भाई आपले जे पॉईंट्स आहेत हे लगेच तुम्ही हॅथवेला ईमेल करा. तसं आसिफ भाईंनी ते केलं असेल, आत्ता केलेलं आहे. दुसरा पॉईंट आपला असा होता की संपूर्ण नेटवर्क कॅपॅसिटी फी आम्हाला मिळाली पाहिजे. ह्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे. बराच त्याच्यावर विचारविनिमय झाला. ते बोलले आम्ही 60-40 तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही म्हटलं 60-40मध्ये आम्हाला परवडत नाही, आम्हाला 130च्या 130 पाहिजे आणि त्याच्यावरचे पण जे येणार NCFचे ते आम्हाला पाहिजे. ह्याच्यावर ते विचार करणार आहेत म्हणाले. आणि आपल्याकडून प्रपोजल केल्यानंतर ते म्हणाले की आम्ही याच्यावर विचार करू आणि विचार करून तुम्हाला काहीतरी आम्ही सांगू. काहीतरी सांगू म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह सांगू असं ते बोललेले आहेत. पॉझिटिव्हचा अर्थ अजून 130 होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे आंदोलन आपल्याला अजून दुसऱ्या लेवलला घेऊन जावं लागणार आहे. त्यावेळी इकडे 550 लोक नको, 500 लोक पाहिजेत. ओके, हे एकदम डिसअपॉइंटिंग आहे. आज एवढं लोक, तुम्ही एवढं महत्त्वाची गोष्ट आपण करतो तर अख्ख्या इंडियामधून किंवा अख्ख्या महाराष्ट्रातून तरी लोक यायला पाहिजे. एवढ्या आपल्या आयुष्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि 50-100 ऑपरेटर येतात, हे काय बरोबर नाही. तर मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, मनसे पण, तुम्ही पण, जे जे दुसरे असोसिएशन्स आहेत त्यांनी पण ऑपरेटरना आता जागवलं पाहिजे, नाही तर तो संपेल. फीबद्दल ते लोक आपल्याला आज किंवा उद्यामध्ये ते लोक सांगतील असं वाटते. त्यांच्यावर ट्रायचं पण प्रेशर आहे म्हणून ते सांगतील असं वाटते. नाही सांगितलं तर त्यांना मी सांगितलेलं आहे की दुसरं आंदोलन आम्ही पेडर रोडला अंबानी साहेबांच्या घराच्या खालती करणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे. ओके. तिसरा मुद्दा होता पोस्टपेड आणि प्रीपेड. त्याच्यावर त्यांनी तसं काही क्लॅरिटी दिली नाही आहे. तर त्याच्याबद्दल पण आपल्याला परत आंदोलन पोस्टपेडचं करावं लागेल. ओके. तर ते बोले अरे कस्टमर पण तुमचे प्रीपेडमध्ये आहेत. म्हटलं तसं नाही आहे, कस्टमर प्रीपेडमध्ये नाही आहे. आम्ही सर्व्हिस देतो आणि एंड ऑफ द मंथ आम्ही कलेक्ट करतो. तर त्यांना अजून वाटतं की आपण कस्टमरकडून ॲडव्हान्सच घेतो वगैरे. तर त्यांना सांगितलं ॲडव्हान्स कसं घेणार, कस्टमरनी जर कुठचा चॅनल मध्येच सिलेक्ट केला, नाही केला तर त्या बिलिंगमध्ये वगैरे इश्यू होऊ शकतो. तर आपण पोस्टपेडवर आपण जास्ती विचार केला पाहिजे असं त्यांना सांगितलं आहे. त्याच्याबद्दल पण ते आता त्यांचा काय निर्णय आहे ते घेऊन सांगतील. चौथी गोष्ट होती की इंटरनेटचं कमिशन ज्यांचं बाकी आहे त्यांचं त्यांनी इमिजिएटली द्यायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की इमिजिएटली आम्हाला ती लिस्ट द्या आणि त्यांना आम्ही क्लिअर करू. सो इंटरनेटचं ज्यांना कमिशन मिळालं नाही आहे लगेच त्यांना लिस्ट पाठवा, तुमचे अमाऊंट सांगा आणि ते लोक तुम्हाला लगेच इंटरनेटचं कमिशन देतील असं त्यांनी आता मान्य केलेलं आहे. आपापल्या डेपोला कम्युनिकेट करा म्हणून. त्यांचे जे ब्रॉडकास्टरवरचे ॲग्रीमेंट्स आहेत हे त्यांनी वेबसाईटवर टाकल्या पाहिजेत. हे ते म्हणाले की आमच्या वेबसाईटवर आहे. तर आपण सगळ्यांनी जरा चेक करा वेबसाईटवर ते आहे की नाही, आणि वेबसाईटवर असलं तर मग चांगलंच आहे त्यांनी जर टाकलं असेल तर. हा पॉईंट